अनेक लोकांना असं वाटतं की आपण अधिकारी व्हावं, पण आपल्याला माहित नसतं की अधिकारी होण्यासाठी बेसिक काय लागतं आपल्याकडे. आता स्पर्धा परीक्षांमध्ये आल्यावर आपल्याला एका वर्षाचा नाही तर आपल्याला 8-10 वर्षांचा एकत्रितपणे अभ्यास करायचा. स्पर्धा परीक्षा करताना फक्त पाठांतरावर स्पर्धा परीक्षा करू शकत नाही. अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपलं सोशल मीडिया बंद केलं पाहिजे, आपलं Instagram बंद केलं पाहिजे. म्हणजे जे जगात नवीन काहीतरी चाललंय ते तुम्हाला पण कळायला पाहिजे ना. उगाच जाऊन आपण सगळीपासनं एकदम दूर गेलो ना तर आपल्या आजूबाजूला काय होतं हे पण माहित नाही. परीक्षार्थी दोस्त नाही आहेत तर ते स्पर्धेत उतरलेले तुमच्यासोबतचे कॉम्पिटिटरच आहे. स्पर्धा परीक्षेत पुण्यामध्ये एका मुलीवरती जेव्हा कोयता घेऊन 2 लोकं धावून गेली तेव्हा त्यांना वाचवणारे पण स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थीच होते. नापास होणारा प्रत्येक विद्यार्थी खूप मोठ्या मार्जिनने नापास होतो का तर नाही. आणि पास होणारा सुद्धा ऑल इंडिया रँक UPSCमध्ये 45 ते 50% पास होतो. त्याच्यामुळे तोही काही 100%पैकी 90% मिळवलेला विद्यार्थी नाही. स्वतःचा अनालिसिस करावा लागेल. आपला पर्सनॅलिटी फ्लॉ आहे का? आपण पाठांतर करतोय का? आपण प्रॅक्टिकल विचार करतोय का? कारण आपण जेव्हा ऍक्सेप्ट केले की आपल्याकडे काय कमी आहे तर आपण सोल्युशन शोधू शकतो. जर हे आपण मान्य नाही केलं तर आपण अजून अडचणीत. प्लॅन बी असलंच पाहिजे. AI येतंय. मग AI अनेक लोकांच्या नोकऱ्या खाणार आहे. पण AI अनेक नवीन प्रकारच्या नोकऱ्या सुद्धा देऊ शकतो. पुण्यात आल्यानंतर 1 वर्ष 2 वर्षानंतर करायचं काय? मी केतन कुमार पाटील. मी जळगाव जिल्ह्यातून येतो. काउन्सिलिंग असेल, मुलांना भेटणं असेल, मुलांना बोलणं असेल, त्यांच्या ॲडमिशन्स करण्याची प्रोसेस आणि त्यांच्या डेली रुटीनमध्ये ज्या काही समस्या येतात 2015 पासून ते आज तागायत मी युनिक अकॅडमीसोबत काम करतोय. पुणे नगर वाचन मंदिर नावाची लायब्ररी आहे, जी 1848 पासून जी एस्टॅब्लिश आहे. त्या लायब्ररीमध्ये डायरेक्टर बोर्डवरती पण काम करतो. सध्या काय परिस्थिती आहे या क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षेच्या? UPSC MPSCचं वातावरण असं आहे की सध्या आता तर परीक्षांचं आहे वातावरण सध्या. नवीन परीक्षेसाठीचा फॉर्म आलेला आहे MPSCच्या. पण यावेळेस MPSCची परीक्षा जी होती ती सब्जेक्टिव्ह पॅटर्नने होणार आहे. म्हणजे संपूर्णपणे लेखी स्वरूपाची असणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर उत्तर पद्धती आहे. पूर्वी जी होती ती ऑब्जेक्टिव्ह टाईपची होती. म्हणजे MCQ 4 पैकी 1 पर्याय निवडा अशी एकूणच प्रोसेस होती. त्याच्यावरती अनेक लोकांचे आक्षेप होते की ह्या परीक्षेने लोकांचं टॅलेंट कळणार का? याच्यातनं अनेक अडचणी असू शकतात. याच्यातनं खरी टॅलेंटला जागा मिळणार नाही. मग MPSCने असा विचार केला की आता सविस्तर उत्तर पद्धती लागू झाली पाहिजे. चंद्रकांत दळवी समिती होती, त्या समितीने हा अहवाल दिला. त्याच्यानंतर गेल्या 2 वर्षांपासून सविस्तर वर्णनात्मक अशी जी काही उत्तर पद्धती आहे ती आता आली आहे. तर त्या परीक्षेचं आता वातावरण सुरू आहे. 28 मार्चपासून साधारणतः त्याचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. पण सध्या काय की पुण्यामध्ये अजून तरी तशी वातावरण तयार झालेलं नाही. साधारणतः ते ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरच्या परीक्षा झाल्यात ना की मग विद्यार्थी यायला सुरुवात होते पुण्यामध्ये. आता जे कोणी विद्यार्थी विचार करताय की स्पर्धा परीक्षा करायची किंवा आता पुण्यात येतील किंवा सुरुवात होईल, तर कशा पद्धतीनं त्यांनी निवडायला पाहिजे की आपल्याला करायचं काय? आपण कंबाईनची तयारी करावी, आपण MPSC करावं, UPSC करावं, कशी तयारी करायला पाहिजे किंवा कसं निवडायला पाहिजे त्यांनी? अनेक लोकांना असं वाटतं की आपण अधिकारी व्हावं, पण आपल्याला माहित नसतं की अधिकारी होण्यासाठी बेसिक काय लागतं आपल्याकडे. तर बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला इंटरेस्ट असला पाहिजे. तुम्ही पब्लिक ऑफिस सांभाळणार आहात, कुठलंही राहू द्या. म्हणजे पडद्यामागे काम करायला तुम्हाला संधीच नाही आणि लार्ज वर्कफोर्स आहे. भारत एवढा मोठा देश आहे, त्याची एवढी मोठी लोकसंख्या आहे, त्याचं नियोजन सांभाळणारी सगळी जी जनता आहे ती अधिकारी म्हणून आपण ज्यांना ओळखतो. तर ही मुख्य स्टील फ्रेम आहे. तुम्हाला घर जर बांधायचं असेल तर आता आपण कॉन्क्रीटचं RCC स्ट्रक्चरचं बांधतो, त्याच्यामध्ये जे स्टील वापरलं जातं तसं ह्या भारताच्या निर्मितीसाठी, भारत जगवण्यासाठी जी डेली काम करते ती व्यवस्था चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापासून ते IAS अधिकाऱ्यापर्यंत ती म्हणजे अधिकाऱ्यांची. मग आता या प्रोसेसमध्ये जे सिलेक्ट होतं त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षा सगळ्यात पहिले इथे स्पर्धा असणार आहे. इथे पास नापास नाहीये, ही कटथ्रोट कॉम्पिटिशनच आहे. मग तुम्हाला काय करता आलं पाहिजे? एक, तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्याकडे पेशन्स हवे. हे पेशन्स तुम्हाला या परीक्षेमधला जो काही स्पर्धा परीक्षेमधली जी रेस आहे ती तुम्हाला जिंकण्यासाठी मदत करू शकतात. ही रेसच आहे. तुमच्या आजूबाजूला जे कोणी तयारी करणार आहेत ते सगळे तुमचे परीक्षार्थी दोस्त नाही आहेत, तर ते स्पर्धेत उतरलेले तुमच्यासोबतचे कॉम्पिटिटरच आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा बेसिक नॉलेज सेटअप तुमच्यासोबत असला पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्हाला बेसिक समजुती असल्या पाहिजे, अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. आपण कुठलीही कन्सेप्ट कन्सिडर करूया. तुम्हाला पॉलिटी माहिती असलं पाहिजे, राजकारण माहिती असलं पाहिजे, इतिहास माहिती असला पाहिजे, इथली कला, संस्कृती, वारसा माहीत असलं पाहिजे. तुम्हाला वर्तमानपत्रांचं वाचन करता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षा करताना लोकांना त्यांची स्वतःची मतं लागतात, व्ह्यू पॉईंट लागतात, पर्स्पेक्टिव्ह लागतात. हे जर तुम्हाला नसतील ना तर तुम्ही स्पर्धा परीक्षा करताना फक्त पाठांतरावर स्पर्धा परीक्षा करू शकत नाही. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय आलेलो असतो की जे चांगलंच एकदम चांगल्या प्रकारे पाठांतर करू शकतात, ज्यांचं मोत्यासारखं अक्षर आहे, ती लोक आपल्याकडे टॉपर्स येतात. पण तुम्ही बघा ना, इथे गोल्ड मेडलिस्टला सगळ्यांना काय अधिकारी नाही बनवत ना. इथे त्या स्पर्धेत उतरावं लागतं, मग तुम्हाला यश मिळतं. त्याच्यामुळे ही जी गोष्टी ह्या तुम्हाला आल्या पाहिजेत. दुसरं, तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहानुभूती असली पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्याच्यासोबतच तुमच्याकडे एम्पथी पण असली पाहिजे. एम्पथी म्हणजे काय की एखादा व्यक्ती दिव्यांग आहे, अपंग आहे, तर त्याच्या
भूमिकेमध्ये जाऊन तुम्ही प्रशासनाचा विचार केला पाहिजे. ही जर भूमिका तुमच्याकडे असेल, तुम्ही तितके संवेदनशील असाल, तर तुम्हाला बघायला पाहिजे. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, कुंभमेळा झाला उत्तर प्रदेशमध्ये. आपत्ती व्यवस्थापनाचे अनेक प्रश्न आले. आता महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये असणार आहे. तेव्हा हे प्रश्न येऊ नयेत म्हणून तुम्हाला नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी जी तयारी करावी लागते, ती अधिकारीच करणार आहे. म्हणजे तलाठी लेव्हलपासून ते IAS पर्यंत हे सगळे अधिकारी ही तयारी करतील. तर मग इथे उत्तर प्रदेशमध्ये जर समजा काही चुका झाल्या असतील, त्यावरती जर तुम्हाला उपाय राबवायचा असेल, तर तुम्हाला या चालू घडामोडींचं अंडरस्टँडिंग नॉलेज असणं गरजेचं आहे. तर तुम्ही एक उत्तम अधिकारी म्हणून पुढे येऊ शकता. त्याची समज असली पाहिजे. तर याच्या बेसिक सेटअप आहे. याच्यावरती तुम्हाला काम करावं लागतं. दुसरं असं आहे, की स्पर्धा परीक्षांमध्ये 1, 2 आणि 3 पूर्व, मुख्य आणि मुलाखत असे टप्पे आपण समजूया. तर या टप्प्यांमध्ये तुम्ही कुठल्याही एका टप्प्यावर नापास झालात ना, तर तुम्हाला परत पूर्वपरीक्षेला यावं लागतं आणि परत ही साधारणतः वर्षभराची प्रोसेस राबवावी लागते आणि आपण मॅच्युरिंग डेमोक्रेसीकडे जातो. त्याच्यामुळे बघा, जर त्यात कुठे काही अडचण आली, तर कोर्ट, कचेरी, कायदा या सगळ्या गोष्टी येतात. त्या परीक्षेला स्टे येतो, ती परीक्षा पुढे मागे जाऊ शकते. या सगळ्या गोष्टी गृहीत धरून मला असं वाटतं साधारण ॲव्हरेज एखाद्या विद्यार्थ्याला पद मिळण्याचा किंवा तो परीक्षा पास होण्याचा एरिया हा तो कितीही त्याच्या बाजूने चांगला असला तरी 3 ते 3.5 वर्षांपेक्षा कमी नाहीये. त्याच्यामुळे तुमच्याकडे तेवढे पेशन्स पाहिजे, ते रिसोर्सेस तुम्हाला मॅनेज करता आले पाहिजे. म्हणजे पैसे, वेळ, तुमची संसाधनं याच्यावरती तुम्ही ते मॅनेज करता आलं पाहिजे, ते तुम्ही शिकलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा करण्यासाठी पुण्यात येणं गरजेचं आहे. पूर्वी कसं होतं ना, पूर्वी हा प्रश्न दिल्लीबद्दल विचारला जायचा. माझं असं म्हणणं आहे आता सगळेच ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमात आहे. पण मी त्या पिढीतला नाहीये, की ज्याने Zoom ऑनलाईन लेक्चर अगदी पहिल्या दिवसापासून पाहिली आहेत. म्हणजे मी 5वी-6वीत नाहीये, जेव्हा कोरोना आला. आजपासून 5 वर्षांपूर्वीची. पण माझी समज जर ऑफलाईन लेक्चरमध्येच होती. मला जर समोर शिक्षक शिकवतोय आणि तेव्हाच जर मला कळत असेल आणि मला त्याला भेटण्याची संधी मिळत असेल, मला त्याला बोलण्याची संधी मिळत असेल, तर मी ऑफलाईन लेक्चर्स प्रिफर करेल. म्हणजे वर्गात बसून शिकवलेलं. पण जर मला असं वाटतंय, की माझ्याकडे तेवढे रिसोर्सेस आहे, माझ्याकडे इंटरनेटचा ॲक्सेस आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे किंवा मला माझा विषय खूप कमी काळासाठी मला एखाद्याकडून समजून घ्यायचा आहे, तर मी ऑनलाईन प्रिफर करेल. आता हा 2 व्यक्तींचा त्याच्या स्वभावाचा भाग आहे. म्हणजे ऑनलाईन मी जर म्हटलं, तरी काही लोकांना प्रॉब्लेम वाटू शकतो. ऑफलाईन म्हटलं तरी काही लोकांना प्रॉब्लेम. पण यामध्ये आपल्याला काय सुटेबल आहे ते बघायला पाहिजे. एखादा विद्यार्थी तयारी करतोय, अभ्यास करतोय, त्याला यश भेटत नाही पाहिजे तसं. तर अशा वेळी त्यांनी काय केलं पाहिजे? कसं असतं ना, की आपण ज्या एज्युकेशन सिस्टममधून येतोय, तर त्या एज्युकेशन सिस्टममध्ये, शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे, की आत्तापर्यंत आपली परीक्षा पद्धती कशी होती? परीक्षा 6 महिन्यांनी आणि 12 महिन्यांनी सेमिस्टर पॅटर्नमध्ये येणार, घटक चाचणी येणार. आपण नॉर्मली काय करत होतो, तर आपल्या पाठ्यपुस्तकांचं कधीतरी अचानक वाचन करणार किंवा कधीतरी आपण त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवणार. आता स्पर्धा परीक्षांमध्ये आल्यावर आपल्याला एका वर्षाचा नाही, तर आपल्याला 8-10 वर्षांचा संयुक्तिक अभ्यास करायचा आहे, एकत्रितपणे अभ्यास करायचा आहे. त्याचं प्रेशर येऊ शकतो. हे मानवी याच्यामध्ये व्हेरी पॉसिबल आहे, ईझी आहे, सोपं आहे, की आपल्याला अडचण येऊ शकते, दडपण येऊ शकतं. त्याच्यातनं एखाद्या विषयाचा अभ्यास कमी जास्त होऊ शकतो. नापास होणारा प्रत्येक विद्यार्थी खूप मोठ्या मार्जिनने नापास होतो का? तर नाही. आणि पास होणारा सुद्धा ऑल इंडिया रँक UPSCमध्ये 45 ते 50% मध्ये पास होतो. त्याच्यामुळे तोही काही 100% 90% मिळवलेला विद्यार्थी नाहीये. त्याच्यामुळे आपलं चुकतो कुठे? तर याच्यामध्ये रेडिओ आहे ना बघा, तुम्हाला सेट करायचा असतो. त्याची 2 बटणं असतात. एक फाईन ट्युनिंग आणि एक कोरस ट्युनिंग असतं. तर ते आपल्याला फक्त फाईन ट्यून करायचं असतं. म्हणजे तो खरखर येणारा आवाज आहे ना, तो फक्त फाईन ट्यून करायचा. तर विद्यार्थ्याला हेच करायचं असतं आणि हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे, की माझा कुठला विषय कमी आहे. त्याच्यासाठी मी जो सोर्स वाचलाय तो चुकलाय का? तो जी परीक्षा देतो, त्या परीक्षेमध्ये त्याला अपयश येतं, त्याचा स्कोर येतो, त्याचे मार्क्स येतात. तुम्हाला माहिती आहे 250 पैकी जर मला 110 मार्क्स मिळाले, तर हे ठीक आहे UPSCमध्ये. पण जर मला 100 पेक्षा कमी मार्क्स येतात, तर मला याच्यात सुधारणा केली पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला कळतं, तेव्हा तुम्हाला त्याच्यावरती काम करायचं आहे. हे आपल्याला माहिती आहे. पण याच्यासाठी जर त्याच्यासोबत अभ्यासाच्या व्यतिरिक्त दुसरे प्रॉब्लेम्स असतील, तर त्याच्यावरती त्याला स्वतःला काम करावं लागेल. त्याला स्वतःला वेळ द्यावा लागेल. स्वतःचं ॲनालिसिस करावं लागेल. आपला पर्सनॅलिटी फ्लॉ आहे का? आपण पाठांतर करतोय का? आपण प्रॅक्टिकल विचार करतोय का? आपली विचारांची एककल्ली, एकांगी विचार करण्याकडे आपण झुकत चाललोय का? याच्यावरती त्याने ॲनालिसिस केलं तर मला वाटतं त्याला मार्ग सापडू शकतो. याच्यासाठी त्याने मार्गदर्शकाची मदत घ्यावी. आपले जे सीनियर मित्र आहेत त्यांची मदत घ्यावी. मार्गदर्शक आहेत त्यांची मदत घ्यावी. पास झालेले अधिकारी आहेत त्यांची मदत घ्यावी. आणि अतिशय म्हणजे मानसिक जर त्याला काही त्रास होत असेल, तर मला अजूनही कमीपणा वाटत नाही, की त्याने मानसोपचार तज्ञाकडे जायला पाहिजे. ज्याला खरंच मानसिक काही अडचणी येत असतील तर. त्या अपयशामुळे येत नसतात. आपल्या कमीपणामुळे जर आपल्याला असं वाटत असेल, की आपण कोणाचा सल्ला घेऊ नये, तर ते चूक आहे. त्याच्यामध्ये आपण स्वतःला त्रास करून घेत असतो. तर मला वाटतं हा त्याच्यासाठीचा मार्ग असेल, की आपण कोणाशी तरी चर्चा करायला पाहिजे. आपण बोलायला पाहिजे. आणि ते मांडणं, ते व्यक्त होणं याच्यात आपण अर्धी लढाई जिंकलेलो असतो. कारण आपण जेव्हा ॲक्सेप्ट केलं, की आपल्याकडे काय कमी आहे, तर आपण सोल्युशन शोधू शकतो. जर हे आपण मान्य नाही केलं, तर आपण अजून अडचणीत जातो. अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं, की आपलं सोशल मीडिया बंद केलं पाहिजे, आपलं Instagram बंद केलं पाहिजे, काय Facebook बंद केलं पाहिजे. पण नाही ना.
म्हणजे जे जगात नवीन काहीतरी चाललंय ते तुम्हाला पण कळायला पाहिजे ना. त्याच्यासाठीची भूमिका तुम्हाला पण माहीत असली पाहिजे. लोकं काय व्यक्त होतात, कसे होतात, त्यांची भाषाशैली कशी, मांडणी कशी, हे पण माहिती असलं पाहिजे. उगाच जाऊन आपण सगळीपासनं एकदम दूर गेलो ना, तर आपल्या आजूबाजूला काय होतं हे पण माहीत नसतं. म्हणजे पेपरमध्ये येणारी संपादकाची भूमिका ही संपादकाची भूमिका आहे, एका व्यक्तीची भूमिका आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण काही गुणदोष असू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला जनमानसातनं ते कळू शकतात. पेपरमधली पत्र उलट जास्त मला वाटतं, की जास्त एनरिच करतात तुम्हाला. कारण त्या लोकांच्या समस्या आहे. त्या लोकांच्या भूमिका आहे. त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. उगाच आपण आपले खायचे-प्यायचे हाल केले नाही पाहिजे. तुम्ही जर वडापाव खाऊन जर दिवस काढला ना, तर तुमच्या शारीरिक अडचणी तुमच्यावरती येऊ शकतात. त्याच्यापेक्षा चांगला सोर्स काही मिळत असेल, तर तो बघितला पाहिजे. अगदी सोपा असतो. म्हणजे माझं तर म्हणणं आहे, की तुम्ही ग्लुकोज बिस्किट जर 4 खाल्लीत ना आणि जर तुम्ही लेक्चरला बसलात, तर तुम्ही जास्त गोष्टी रिटेन करू शकाल. रादर तुम्ही उपाशी वर्गात गेलात तर. दिवसभरातनं मिनिमम 2, 2.5, 3 लिटर पाणी पिलं पाहिजे. कॅलरीज तुम्हाला माहिती आहे, की एका व्यक्तीला किती कॅलरीज लागतात. तर तुमचा आहार त्या कॅलरीज पूर्ण करतो का? याच्यावरती फोकस केला पाहिजे. पूर्णपणे मी तुम्हाला सांगतो, कुठल्याच विद्यार्थ्याचे आई-वडील, तो कुठल्याही आर्थिक परिस्थितीतून आला, तरी त्यांची अपेक्षा नसते, की माझ्या मुलाने उपाशी राहिलं पाहिजे. आपल्या रिसोर्सेसचं मॅनेजमेंट तुम्हालाच करावं लागेल. मला तुम्हालाच करावं लागेल. त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टींवरती वेळ द्यावा लागेल. तुम्ही जर आज आठवडाभर जर वडापाव खाऊन दिवस काढलेत, तर तुम्ही तुमच्या अडचणीत भर टाकाल. त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. तुमच्या तब्येतीवरती होऊ शकतो. तुमचा फिजिकल फिटनेस तुम्ही हार्म करू शकता. आणि यातनं तुमच्या अडचणी वाढल्यानंतर त्याच्यावरती येणारा खर्च हा तुमच्या जेवणाच्या खर्चापेक्षा जास्त असू शकतो. त्याच्यामुळे अशाच गोष्टी करायला पाहिजेत आपण, की ज्या तुमच्यासाठी योग्य आहे, तुमच्या तब्येतीसाठी चांगल्या असतात. त्याच गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. आपण आपल्या आहारावरती, आपण आपल्या मित्र-मैत्रिणींवरती फोकस केला पाहिजे. व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. कारण ही सगळ्यात मोठी गरज आहे. निकोप आयुष्याची सगळ्यात महत्त्वाची गरज म्हणजे आपण आपल्या व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. अनेक प्रलोभनांचे क्षण येतील, पण त्या सगळ्या क्षणांपासून आपण स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. कारण रागाचा एक क्षण, प्रलोभनांचा एक क्षण तुम्हाला तुमच्या चांगल्या आयुष्यापासून दूर घेऊन जाऊ शकतो. तुम्हाला या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. अशा मित्रांची संगत निवडायची, जे तुमच्यासोबत, तुमच्यासाठी सदा सर्व काळ उभे राहतील. जे तुम्हाला चांगल्या मार्गावर घेऊन जातील. आणि हे झालं तर तुम्ही यश मिळवण्यासाठी खूप जवळ असतात. आता बऱ्याच वेळेस परीक्षांची तारीख पुढे ढकलल्या जाते किंवा परीक्षा लेट होतात किंवा परीक्षा होऊन जाते पण लवकर निकाल लागत नाही. तर या काळामध्ये मानसिक परिस्थिती काय असते आणि याच्यातून कसं बाहेर पडायला पाहिजे विद्यार्थ्यांनी? सगळ्यात पहिले तर म्हणजे मला असं वाटतं, की असं अनेक वेळा झालंय. गेल्या 3, 4, 5, 6 वर्षांमध्ये असं अनेक वेळा झालंय. याच्यापूर्वी तर मोठ्या-मोठ्या चॅलेंजेसला लोकं सामोरे गेलेली आहेत. म्हणजे अगदी या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार होतो का? लोकांचे रिप्लेसमेंट होतात का? लोकं चुकीच्या पद्धतीने परीक्षा पास होतात का? हे पण या महाराष्ट्राने सगळं पाहिलंय. पण बघा या कुप्रवृत्ती आहेत आणि त्या आपल्याला माहिती आहेत. आपण याच्यावरती काय करू शकतो? एक परीक्षार्थी म्हणून तुम्ही परीक्षा देतात. तेव्हा तुम्ही तर काही चुकीच्या मार्गाने परीक्षा देत नाहीत किंवा तुम्ही पास होत नसतात. फक्त आपल्या मानसिक स्थैर्यावरती याचा कुठला परिणाम करून घेऊ नये. मला माहिती आहे याचं दडपण येतं, याचा त्रास होतो. कारण तुम्हाला फायनान्शियल इश्यूला सामोरं जावं लागू शकतं. तुमचा वेळ हा सगळ्यात मोठा विषय आहे. महिला वर्गासाठी तर म्हणजे एखाद दुसरंच वर्ष ओघानेच आपल्याला मिळतं ग्रॅज्युएशन नंतर. त्यांच्यासाठी ही खूप मोठी चॅलेंजिंग परिस्थिती आहे. पण या कुप्रवृत्तींना सरकार आळा आणण्याचा प्रयत्न करेल किंवा उजेडात आणल्या जातील आणि त्यामुळे चुकीची लोकं या सिस्टममध्ये येणार नाही. हे पाहिलं जाईल. किती वेळ दिला पाहिजे स्पर्धा परीक्षेसाठी? तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी किती वेळ दिला पाहिजे, तर या 2 गोष्टींवरती डिपेंड होतं, की एक तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय? तुम्ही कुठल्या पदासाठी, पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करत आहात. त्याची जाहिरात कधी निघते, त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला अगोदरच माहिती असते, माहीत होणार असते. आता याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, की तुम्हाला काय करायचंय? या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला हे पद कसं मिळणार आहे? हा तर तुम्हाला प्रोसेस माहिती आहे, भाग माहिती आहे. जाहिरात कधी येते, कशी येते? मला वाटतं 2 किंवा 3 अटेम्प्ट हे पुरेसे असतील फुल टाईम तुम्हाला तयारी करण्यासाठी. पण त्यानंतरही तुम्हाला असं वाटतं, की आयोगाची मर्यादा आहे, की तुम्ही 38 वर्ष, 43 वर्ष एम-पी-एस-सीमध्ये देऊ शकतात. यू-पी-एस-सीसाठी 32 ते 35 वर्ष तुम्ही देऊ शकता. ही वयाची जरी मर्यादा असली, तरी तुमची संसाधनं, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये दुसरं काही अचीव्ह करायचंय, यासाठीचे तुमचे ठरलेले काही ध्येय असतील किंवा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत तुम्हाला काही तयार करायचा असेल, तर तो तुम्ही करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. तुमच्या एकूण वाढीवरती, तुमच्या ग्रोथवरती, फॅक्टरवरती तुम्ही काम केलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही ही पार्ट टाईम पण करू शकतात स्पर्धा परीक्षा. कारण पहिल्या 2-3 वर्षात तुम्हाला अंदाज आलेला असतो, की आपल्याला काय लागणार आहे आणि काय लागणार नाही. तर तुम्ही हे नियोजन करून सुद्धा हे अचीव्ह करू शकता. म्हणजे काय फुल टाईम 2 वर्ष, 2.5 वर्षानंतर तुम्ही करायलाच पाहिजे असं नाही. काही पदं आहेत, की जिथे याच्यासाठी कायम तुम्हाला सातत्यपूर्ण तयारी करावी लागू शकते. उदाहरण म्हणून आपण पी-एस-आय या पदाचं बघू. आता या पदासाठी कसं आहे ना, तुम्हाला फिजिकल फिटनेस ठेवावाच लागतो. तुम्हाला चालू घडामोडींचा अभ्यास व्यवस्थित करावाच लागतो. शारीरिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला उतरावं लागतं. त्याच्यामुळे गोळाफेक असेल, थाळीफेक असेल, रनिंग असेल, हे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह करावं लागतं. पण हे याच पदासाठी का नाही, आपल्याला माणूस म्हणून फिट राहण्यासाठी पण या बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. मग ते पद कुठलंही असू द्या.
त्याच्यामुळे तुम्हाला कधी कुठली गोष्ट सोडायची आणि कधी कुठली गोष्ट ऍक्सेप्ट करायची हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे किती रिसोर्सेस आहे, किती संसाधनं आहेत, तुम्ही घरच्यांवरती किती दिवस डिपेंड राहू शकतात. या सगळ्या गोष्टींवरती हा भाग असतो. तर हे सगळं करत असताना प्लॅन बी असणं गरजेचं आहे का, किंवा तो असायला हवा का? प्लॅन बी असलंच पाहिजे. प्लॅन बी नाही आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेत येतात, तर आपण जसं पहिले बोलतोय की स्पर्धा परीक्षा हा एक मार्ग आहे. याच्या अगोदर ही स्पर्धा परीक्षा आहे. पास किंवा तुम्ही नापास होऊ शकता. असं इथे स्पर्धा परीक्षेमध्ये कसं आहे ना, कॉम्पिटिशन आहे. तुम्ही एकतर अधिकारी होऊ शकतात किंवा तुम्ही होऊ शकत नाही. मग अधिकारी होण्याचं प्रमाण किती? तर तुमच्या जागा, त्या वर्षी असलेल्या वॅकन्सीज, रिझर्वेशन यावरती डिपेंड करतं. त्याच्यामुळे असं प्रत्येक वेळेस होईल का की तुम्ही पासच होऊ शकाल अशी शक्यता कमी असते. बरोबर? म्हणजे मेजॉरिटी तर विद्यार्थी तयारी करणारे हे नापास होतात. मग याच्यामध्ये प्रयत्नांचा भाग असेल तो भाग आपण सोडून देऊया. पण जर नापास होण्याचं प्रमाण जास्त असेल किंवा उत्तीर्ण होण्याचं प्रमाण कमी असेल, तर मग आपण लक्षात घेतलं पाहिजे की पर्याय 2 असला पाहिजे आपल्याकडे. मग तो पर्याय 2 काय असला पाहिजे? तो तुमचं उत्तम ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. तुमच्याकडे स्किल सेट असलं पाहिजे, ज्या जोरावरती तुम्ही नोकरी करू शकतो. तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून एक डायनॅमिक व्यक्ती असू शकतात. तुम्हाला अनेक विषयांची थोडी माहिती असू शकते. सखोल माहिती असेलच सगळ्या विषयांची असं मी म्हणत नाही. पण थोडी माहिती असू शकते. त्यातनं तुम्ही तुमचा स्किल सेट सुधारू शकतात. तुम्हाला कोणाला, कधी, कसं अप्रोच करायचं या गोष्टी तुम्हाला समजू शकतात. कुठला कायदा, कुठलं नियमन, कुठली व्यवस्था हे काम करते हेही तुम्हाला माहिती. तर तुम्ही हा पर्याय निवडणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी कुठलंही मिनिमम लेव्हलचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे असा भाग नाहीये. स्पर्धा परीक्षा या डायनॅमिक होतात. आता आपल्या समोरचे प्रश्न रस्ते, वीज, पाणी अशा समस्या नाहीये. आता त्याच्या पुढे प्रश्न गेले. म्हणजे तुमच्या मोबाईलमधून लोक पैसे काढून घ्यायला लागलेत. तुमच्यासोबत वेगळ्या पद्धतीनं गुन्ह्यांचं प्रमाण वाढत गेले. तर आपली सिस्टीम सुद्धा त्याच्यासाठी अडॅप्ट असली पाहिजे. म्हणजे लोक चंद्रावर जायचा विचार करतात, लोक मंगळावर जायचा विचार करतात. मग आपण आता रेल्वेच्या समस्या, ह्या नागरी समस्या आहेत, हे नाकारून चालणार नाही. पण आपल्याला त्याच्या पुढेही जावं लागेल. म्हणजे आपल्याला त्याच्या पुढचाही विचार करायला लागेल. तसाच अधिकारी आपल्याला हवा असेल. एआय येतोय. मग एआय अनेक लोकांच्या नोकऱ्या खाणार आहे. अनेक लोकांच्या नोकऱ्या जाणार आहे. पण एआय अनेक नवीन प्रकारच्या नोकऱ्या सुद्धा देऊ शकतं. त्या गोष्टींचाही आपण विचार करू शकतो. पर्यायी मार्ग असू शकतो. त्याचा आपण विचार करू शकतो. मग अशा वेळी शासनाची काय भूमिका आहे का, किंवा कुठल्या गोष्टी कमी पडतायत या क्षेत्रामध्ये? शासन यूपीएससीसाठी काय करतं ना, की यूपीएससी ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेत, त्या लोकांना शासन त्यांचा डेटा मागवतं आणि जर कुठल्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्समध्ये काही जागा असतील, तर त्यांच्यासाठी यूपीएससी संधी देतं. अशी संधी एमपीएससी देऊ शकतं किंवा एमपीएससीने द्यायला पाहिजे रादर. पण दुसऱ्या कुठल्या संधी इतक्या तर नाही. आपला समाज स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही अशी संधी जर देत असेल, तर ते वेलकम केलं पाहिजे. म्हणजे हे विद्यार्थी तितकेच पात्र असतात, जो इंटरव्ह्यूवरनं नापास होऊन आलेला आहे समजा. त्यालाही ती उत्तम संधी दिली पाहिजे. तो तितकाच कार्यक्षम अधिकारी असू शकतो. त्याचा एखाद्या वेळेस त्या दिवसाचा इंटरव्ह्यूचा परफॉर्मन्स, त्याचा पर्सनॅलिटी फ्लॉ हा चुकीचा असू शकतो. तो दडपणात असू शकतो. त्याला इंटरव्ह्यूला फेस करण्याची तयारी नसू शकते. त्याच्यामुळे ही संधी द्यायला आपल्या समाजाने, व्यवस्थेने ॲक्सेप्ट केलं पाहिजे, की हे विद्यार्थी तितकेच प्रयत्नवादी. तुम्ही बघाल ना, ज्यांनी शिकवायला सुरुवात केली आहे, जे शिकवतात स्पर्धा परीक्षांमध्ये, ते या परीक्षात नापास झालेले आहेत ना. त्या परीक्षांमध्ये ते उत्तीर्ण झालेले नाही आहेत. असे खूप कमी उदाहरण आहे, की या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर काही काळ सेवा केल्यानंतर ते स्पर्धा परीक्षांमध्ये शिकवतात. पण बहुतांश उदाहरणं अशीच आहे, की त्यांना स्पर्धा परीक्षांचा अनुभव आहे. परीक्षा देण्याचा, पूर्व मुख्य मुलाखत देण्याचा. तर ते एका क्षेत्रात येतात. अनेक स्पर्धा परीक्षातले विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये, म्हणजे आपण चर्चा करत होतो तसं काही कवी आहेत, काही लेखक आहेत. असे अनेक विद्यार्थी आहेत, की त्यांनी आपली डोमेन्स ओळखली. पण हे डोमेन ओळखण्यासाठी त्यांनी एक वेळ घेतला आणि तो वेळ कदाचित त्यांचा स्ट्रगलचा असू शकला असेल. त्या क्षेत्रामध्ये सातत्य निर्माण करणं गरजेचं राहिलं असेल. पुण्यामध्ये जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करण्यासाठी येत आहेत, त्यांच्यासमोर आर्थिक गणितं काय आहेत, अडचणी काय आहेत? काय त्यांना कोणत्या गोष्टींना फेस करावं लागतंय? पुण्यामध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फेस करतो, ती म्हणजे राहण्याची समस्या. कारण एका विद्यार्थ्याला पुण्यात यायचं आणि राहायचं ग्रॅज्युएशनच्या नंतर, तर त्याच्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यासाठी सुद्धा हे चॅलेंजिंग असतं. आणि स्पर्धा परीक्षा एका विशिष्ट एरियामध्ये सेंट्रल असल्यामुळे हे त्याला फेस करावं लागतं. सगळ्यात पहिलं राहण्याचा प्रश्न, नंतर जेवणाचा प्रश्न, आपल्या सवयी, जेवण, जागेचा क्रंच, अनेक व्यक्तींसोबत राहणं, या सगळ्या ज्या बाबी आहेत याच्यासोबत येतात. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आर्थिक उत्पन्नाचं साधन, की पुण्यात आल्यानंतर 1 वर्ष 2 वर्षानंतर करायचं काय? तर हा जो काही प्रश्न आहे हा निर्माण होतो, तेव्हा त्याच्यासमोर चॅलेंजेस उभी राहतात. आणि आर्थिक प्रश्न आता सगळ्यांसमोरचाच आहे, की प्रत्येक विद्यार्थ्यासमोरचा हाच प्रश्न असतो. पण त्याने पहिले 1 वर्ष तरी मला असं वाटतं डेडिकेटेडली फक्त स्पर्धा परीक्षेकडे दिलं पाहिजे. त्याचे सगळे डिटेल्स समजून घेतले पाहिजे. त्याच्या तयारीवरती फोकस केला पाहिजे. कारण त्याच्या पालकांनाही, विद्यार्थिनीच्या पालकांनाही पहिल्या वर्षांमध्ये असं काही अपेक्षित नसतं, की त्याला कुठेतरी एखादी लगेच नोकरी लागेल. त्यांनाही या प्रोसेसबद्दल माहिती आहे.
1 वर्ष, 1.5 वर्ष गेल्यानंतर साधारणतः ते पहिला प्रश्न विचारतात, की आता पुढची परीक्षा कधी आहे? याच्यानंतरचा अटेम्प्ट कधी असेल? अजून तुला किती वर्ष लागू शकतात? त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी अतिशय बिनधास्तपणे पहिलं 1-1.5 वर्ष आपल्या अभ्यासामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि त्यामध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नाही दिला, तर मला वाटतं की त्यांची उन्नतीचा मार्ग राहील. त्यांना जास्त चांगल्या चान्सेस, संधी राहतील. याच्यावर काही पर्याय होऊ शकतो का? त्यांना ज्या राहण्याच्या अडचणी येत आहेत किंवा खाण्याबद्दल याच्यावर काही पर्याय होऊ शकतो का? जे असे विद्यार्थी गरीब परिस्थितीतले येत आहेत तिथे? अनेक संस्था किंवा ऑर्गनायझेशन्स आहे या काही थोडी सामाजिक स्वरूपामध्ये मदत करतात. पण हे लार्ज स्केलवरती होत नाही. त्याच्यामुळे अनेक लोकं याच्यामध्ये येऊ शकतात, मदत करू शकतात. काही लोकांना हॉस्टेल्स कमी दरामध्ये अवेलेबल करून दिले जाऊ शकतात. शासन यामध्ये काही प्रयत्न करू शकतं. अनेक विद्यार्थी सोपा मार्ग निवडतात, की एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं. त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर त्याचं हॉस्टेल अलॉट करून होतं आणि त्या हॉस्टेलमध्ये मग त्या कॉलेजच्या कोर्ससोबत स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास करता येतो. हा त्यातल्या त्यात सोपा मार्ग असू शकतो. पुण्यामध्ये तुम्ही आता ट्रॅव्हल कुठूनही जवळपास करू शकता आणि तासाभरापेक्षा मला नाही वाटत की कुठलं अंतर जास्त असू शकेल. त्याच्यामुळे हे पर्याय त्यांच्यासाठी असतात. अनेक कोर्सेस असतात जे ऑनलाईन आहे. शनिवार रविवारचे कोर्सेस आहेत. त्याच्यामुळे त्यांचं या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासोबत सायमल्टेनियसली ग्रॅज्युएशन करिअर सुद्धा होऊ शकतं. हा पर्याय ते निवडू शकतात त्यातल्या त्यात. विद्यार्थी परीक्षेमधनं पास झालाय, प्रशासनामध्ये लागलाय. प्रशासनामध्ये लागल्यानंतर त्याची भूमिका काय असली पाहिजे? प्रशासनामध्ये जर या विद्यार्थ्यांमधून नव्या पिढीचे जर विद्यार्थी जात असतील तर त्यांनी चेंज मेकर झालं पाहिजे. त्यांनी बदलांचं दूत झालं पाहिजे. ज्या व्यवस्थेला त्यांनी फेस केले आणि त्यातले त्यांना प्रॉब्लेम्स माहिती आहे. म्हणजे जर तुम्ही तलाठी कार्यालयात गेला असाल आणि तुम्हाला सातबारा घ्यायचा असेल आणि तुम्हाला माहिती आहे की तो ऑनलाईन स्वरूपात मिळतो आणि तरीही तो तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात दिला जात नसेल, तर त्याच्याविरुद्ध तुम्ही आवाज उठवला पाहिजे. त्याच्याविरुद्ध चुकीची गोष्ट करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही शिक्षा दिली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही त्यातनं जबाबदार धरलं पाहिजे. जे तुम्ही, तुमचे आईवडील, समाज म्हणून ज्याच्याबद्दल आपण ओरडत आहोत, आपल्याला चांगल्या सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत. याच्यासाठीची पहिली कारवाई तुम्ही करायला सुरुवात केली पाहिजे. ही साधारण अपेक्षा असेल. तुम्हाला काय सांगायचंय? मला असं वाटतं की आपल्याकडे ना सगळ्यात पहिलं म्हणजे महिलांना जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे प्रशासनामध्ये. एकूण जर आत्तापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला तर आपल्याकडे फक्त प्रशासनामध्ये 100% फक्त 17% IAS, डेप्युटी कलेक्टर, DC, DYSP या आहेत. म्हणजे आपल्या व्यवस्थेने एकूणच महिलांवरती खूप मोठा अत्याचार केला आहे आणि त्यातही त्यांना रिप्रेझेंटेशन मिळत नसेल, तर ही सगळ्यात मोठी बेसिक अडचण आहे. त्यांना जास्तीत जास्त रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे. महिलांना जास्तीत जास्त चांगल्या संधी मिळाल्या पाहिजे. चांगल्या पदांवरती गेल्या पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राचं मला एकदम भारी वाटतं. महाराष्ट्राच्या वनक्षेत्रपाल मुख्य जे आहेत त्या महिला आहेत. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत त्या महिला आहेत. महाराष्ट्राच्या कॅबिनेट ज्या सचिव आहेत, महाराष्ट्राच्या मुख्य सचिव त्या महिला आहेत. म्हणजे महाराष्ट्राचा गाडा ज्या चालवत आहेत डेली बेसिसवरती प्रशासकीय गाडा, त्या महिला आहेत. आणि या महिला असताना महाराष्ट्रामध्ये कुठल्याही एका स्त्रीला असं वाटलं नाही पाहिजे, की एक स्त्री काही करू शकत नाही, अचीव्ह करू शकत नाही. मला असं वाटतं महिलांना जास्तीत जास्त संधी दिली, तर आपली सिस्टम ही जेंडर न्यूट्रल होईल. जेंडरचे रोल त्याच्यामध्ये डिफाईन होतील. आपल्या समोरचा साधा प्रश्न आहे ना, आपण इतके मोठे हायवे बनतो, इतके सगळ्या सुविधा करतो, इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करतो, पण आपण त्याला महिला सेंट्रिक बनवत नाही. हे कधी होऊ शकतं? एक महिला त्या पदावर गेली, बेसिक पदांवरती गेली, तलाठी, तहसीलदार, नायब तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, IAS या पदांवरती जेव्हा महिला सगळ्या जातील ना, त्यांना महिलांचे सगळे जेन्युइन प्रॉब्लेम्स माहिती आहेत. त्या त्याच्यावरती काम करू शकतील. संवेदनशीलपणे त्याच्यावरती ॲक्ट करू शकतील. पुरुष करत नाहीत असं आहे का? तर नाही, तसं नाहीये. पण त्यांच्यासमोर महिलांना व्यक्त होणं, महिलांनी काम करून घेणं, हे जरा अडचणीचं वाटत असतं. त्याच्यामुळे ही एक संधी द्यायला काय हरकत आहे? आणि लोकसंख्येच्या 50% ज्यांचा वाटा आहे, त्यांना ही संधी जर आपण दिली, तर मला वाटतं की ते जास्त चांगलं असेल. सुरुवात कुठून व्हायला पाहिजे? सुरुवात प्रत्येकापासून झाली पाहिजे. सुरुवात जर आपल्याला करायची असेल, तर ती प्रत्येक महिलेने आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला अगदी घरातलं प्रशासन चालवण्यापासून ते जगाचा रहाटगाडा जो चालवायचा आहे, तो एका महिलेने चालवू शकतो. हे सिद्ध होतं आणि ते करू शकतात. त्याच्यामुळे हे फक्त आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे, की आपण हा बदल करू शकतो. हा जर बदल करू शकत असतील, तर छोटा बदल आहे. तो चेंज केला पाहिजे आणि हा चेंज झाला, तर व्यवस्था बदलेल आणि व्यवस्था ज्या दिवशी बदलेल, त्या दिवशी ती सगळ्यांसाठी अतिशय चांगली होईल. एखादा एखादा विद्यार्थी जेव्हा या म्हणजे ठरवतो, की त्याला स्पर्धा परीक्षा करायची असते, म्हणजे ज्या क्षेत्रात यायचं आहे किंवा मग तो स्टडी करतो, अशा वेळी त्याची एक राजकीय भूमिका असते. तयारी करत असताना या भूमिकेचा किती प्रभाव असला पाहिजे त्याच्यावर? म्हणजे माझं असं मत आहे बघा, आपल्याला असं वाटतं, की एखादा पत्रकार हा अराजकीय असतो. पण नाही ना, माणूस हाच राजकीय आहे. म्हणजे मला काहीतरी एक राजकीय भूमिका आहे. मला एक सामाजिक भूमिका आहे. मूळ भूमिकेमध्ये तर बदल होत नाही ना. म्हणजे स्त्रियांना प्रशासनामध्ये संधी मिळाली पाहिजे की नाही मिळाली पाहिजे याच्यात बदल नाही आहे. म्हणजे महिला रिझर्व्हेशन बिल कधी लागू करायचं याच्यापासून वाद असू शकतो. त्याच्यावरती व्यक्त व्हा. पण ते व्यक्त होताना संविधानिक चौकटीचं जर बंधन घातलं ना आपण आपल्याला, तर मला वाटतं राजकीय प्रश्न उभे राहणार नाहीत. त्याच्यातला जो थिल्लरपणा आहे, त्याच्यातलं जे सवंग प्रसिद्धीसाठीचं वक्तव्य आहे, यापासून
प्रशासनात येणाऱ्या व्यक्तींनी दूर राहिलं पाहिजे. कारण त्याच्याने भलं नाही होत. त्याच्याने चर्चा भरकटते. हे जर भरकटू द्यायचं नसेल, तर आपण गांधीयन फिलॉसॉफीमध्ये जसं म्हटलंय, की तुम्ही संविधानिक चौकटीमध्ये एखादी गोष्ट मांडायला शिका. तुम्ही वर्तमानपत्रामध्ये लेख लिहा. त्याच्याबद्दलची दुसरी बाजू मांडा. अनेक मित्रमैत्रिणी असे आहेत, जे अधिकारी आहेत. ते राजकीय पदांवरती पण होते. जी-एस होते, सी-एस होते, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह होते. पण ही लोकं पास झालीत ना. ही पास होण्यामागे त्यांच्या राजकीय भूमिका आड नाही आल्या. कारण यू-पी-एस-सी ही एम-पी-एस-सी तितके सेन्सिटिव्ह आहे, की एखाद्या व्यक्तीला राजकीय भूमिका असू शकतात. तुमची राजकीय मतं तुम्ही बाजूला ठेवू शकता. कधी जर तुम्हाला समोरच्याचं ऐकून घ्यायचं असेल. कारण बघा तुम्हाला जर कलेक्टर व्हायचं असेल, तर तुम्हाला दिवसभरामध्ये 100 निवेदनं येतात. त्या 100 निवेदनांमधली अनेक गोष्टी तुम्हाला अगदी पाहिल्याबरोबर असं वाटू शकत असेल, की हे तर योग्य नाहीये. पण तुम्ही सौजन्य किंवा तुमची भूमिका म्हणून ती ऐकू नाही शकत. त्यासाठी प्रशासनाची वेगळी भूमिका असू शकते, राजकारण्यांची वेगळी भूमिका असू शकते. तुम्हाला ती योग्य व्यक्तींपर्यंत न्यावं लागतं, मांडावं लागतं. तर तुमच्यामध्ये तेवढी सहनशीलता असली पाहिजे, सहानुभूती असली पाहिजे, एम्पॅथी असली पाहिजे. राजकीय भूमिका वेगळी असू शकते आणि असलीही पाहिजे. त्या वैविध्यतेचाच आपण सन्मान करतो. त्याच्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये काही गैर नाहीये. फक्त ती टोकाची असू नये. तुमच्यामध्ये बदल होणारच नाही, अशी असू नये. कारण तुम्ही प्रशासक असतात. तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष त्या पदांवरती असू शकतात. कदाचित 10 वर्ष असू शकाल, पण तुम्हाला ते पद सोडून जावं लागू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही एकूण जनतेचं नुकसान होईल, अशी कुठलीही भूमिका, इतका ॲडमंट रोल तुमचा नसला पाहिजे. सध्या काय होतंय, की सध्या जे राजकीय वातावरण आहे का त्याच्यानुसार सामान्य नागरिकाचा प्रशासनाचा राजकीय याच्यावरचा विश्वास उडत चाललाय कुठेतरी. म्हणजे एक स्टोरी आहे ना, ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बघा. एक राजा असतो आणि तो राजा सांगतो, की उद्या शिवरात्र आहे आणि आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचंय. प्रत्येकाने दिवस उजळण्याच्या अगोदर 1 लोटा दूध त्या महादेवाला चढवायचंय. आता हे प्रत्येकावरती आहे, की आपण दूध चढवायचंय का पाणी चढवायचंय? ते दिवस उगल्यावर सगळ्यांना कळणारच आहे. बरोबर? त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी येऊन आपल्याला त्या महादेवाच्या मंदिरामध्ये दूध बघायचंय का पाणी बघायचंय? हा आपल्या समाज, व्यवस्था म्हणून आपला प्रश्न आहे. पण हे करत असताना ते सगळ्यांचं सामाजिक अपयश म्हणूनच दिसणार आहे, जर पाणी दिसलं तर. बरोबर? त्याच्यामुळे जर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळवायचा असेल, प्रशासनाबद्दलची चांगली भूमिका करायची असेल, तर ही सगळ्यांनी करायची आहे. एक एकटा व्यक्ती बदल नाही करू शकत. म्हणजे माझा तर पूर्ण विश्वास आहे. एक व्यक्ती आपल्या स्वतःसाठी प्रसिद्धी मिळवू शकतो. तो बदल नाही करू शकत. हे व्यवस्थेचं एकूण संघटनेचं काम असतं. सगळ्या लोकांनी आपला बीट व्यवस्थितपणे निभावला, तर ते काम यशस्वी होऊ शकतं. प्रशासनाबद्दल ज्यांची निगेटिव्ह भूमिका आहे, ती ते बदलू शकतात. प्रशासनाबद्दल तक्रार दाखल करू शकतात. चौकशा लागतात. साधी पत्र लिहून सुद्धा भारतामध्ये पी-आय-एल दाखल झाल्यानंतर अ, सरकार अडचणीत आली आहे. आर-टी-आय नंतर अडचणीत आली. तर तुम्ही प्रशासनाबद्दल सुद्धा तक्रार नोंदवू शकता. फक्त काय ना, की आपण अनेक वेळा तक्रार नोंदवली पाहिजे. लोकांबद्दल बोललं पाहिजे. त्याची चर्चा केली पाहिजे. तो पब्लिक इश्यू झाला पाहिजे. पण आपल्या व्यवस्थेने पब्लिक इश्यू काय करायचे आणि कुठले आपले जनहिताचे मुद्दे याकडे दुर्लक्ष केलंय. आपली सिव्हिल सोसायटी म्हणून आपण स्ट्राँग नाहीये. त्याच्यामुळे या अडचणी येत असतील कदाचित. एक चर्चा करताना मला एक प्रश्न पडला आता, हां. की या भूतकाळात एखादी क्रिमिनल असलेली व्यक्ती किंवा कैदी असलेली व्यक्ती ती स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकते का? म्हणजे ऑन रेकॉर्ड असं काही उदाहरण मला आठवत नाही. पण क्रिमिनल काय असू शकतं? तर नॉर्मली असं असू शकतं, तुमचं शेजाऱ्यांचे काहीतरी भांडण झालं आणि केस त्यांनी टाकली, तुम्ही टाकली. त्याच्यामध्ये काही गोष्टी झालेल्या असतात. अशा गोष्टी असू शकतात. म्हणजे मला माहीत असलेली अशी एखादी केस लगेच चटकन आठवत नाही. पण छोटे-मोठे कोणी कोणावरही असू शकतात. विचार करतं, सरकार विचार करतं, आयोग विचार करतं. जेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, तेव्हा या सगळ्या गोष्टींची शहानिशा केली जाते. एम-पी-एस-सी आपल्या फॉर्ममध्येच विचारते, की तुमच्यावरती कुठला गुन्हा दाखल आहे का, नाही आहे का? तर तेव्हा तुम्ही माहिती देणं हे जास्त चांगलं आहे. आणि ती जर माहिती दिली आणि तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये कदाचित विचारलं गेलं किंवा कुठे विचारलं गेलं, तर तुम्ही त्याच्यासाठी स्पष्टीकरण देऊ शकता. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही, की एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी याच्यासाठी बार करेल एखाद्या विद्यार्थ्याला, जर तो साधा कुठलातरी गुन्हा असेल, नॉन कॉग्निझेबल असेल किंवा छोटा-मोठा गुन्हा असेल, त्यासाठी बार करणार नाही. पण शक्यतो आपण संविधानाच्या चौकटीत राहून कुठलाही गुन्हा न करता जर असू, तर आपल्यासाठीची वाट सरदोपट असते, अतिशय सरळ असते. जर कुठला गुन्हा असेल, तर तुम्ही कायदेतज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, आयोगाला संपर्क साधला पाहिजे. त्यातनं मार्ग चांगल्या प्रकारे निघू शकतो. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी गावाकडनं पुण्याकडे येतात, मुंबईकडे येतात, या स्पर्धा परीक्षांची तयारी करायला येतात. सगळ्यात पहिले या स्पर्धा परीक्षांनी अचीव्ह काय केलं माहिती आहे का? की गावाकडचा विद्यार्थी त्याच्या भाषेत अनेक इतरांशी बोलू शकतो. त्याच्या भाषेचं वैविध्य तो इतरांना पटवून देऊ शकतो. म्हणजे संभाजीनगरमध्ये येणारा विद्यार्थी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, अ, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, पालघर इथनं येणारा विद्यार्थी सगळा एकत्रितपणे येतो. तो त्याच्या मित्र-मैत्रिणींसह येतो. आपली संस्कृती, कला, वारसा हे सगळं घेऊन येतो. आणि छोट्या-छोट्या प्रमाणात भेदभाव होत असतील, चिडवा-चिडवी होत असेल.
पण यातनं एक समृद्ध महाराष्ट्र तुमच्या समोर उभा राहतो ना. जे मुलं-मुली एकमेकांसोबत बोलत नव्हते, ते एकत्रितपणे बोलतात, एकत्रितपणे बसतात, एका अभ्यासिकेत राहतात आणि ते कम्फर्टेबल वातावरण तयार करून देऊ शकतो. हा जो काही महाराष्ट्र घडतोय ना, इथून परत जाणारा विद्यार्थी जो आहे ना, तो जागरूक आहे, तो समजदार आहे, तो ग्रामसभेमध्ये प्रश्न विचारतो. तो लोकांना जरी सांगतो राजकारण्यांना, जर चांगल्या भूमिका घेतल्या जात नसतील, तो प्रश्न विचारतो, तो व्यवस्थेला प्रश्न विचारतो. कदाचित म्हणूनच हा विद्यार्थी अनेक व्यवस्थांमध्ये नाकारला जातो, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली जाते. पण हा विद्यार्थी चौकस आहे, त्याची एक भूमिका आहे. ती भूमिका व्यवस्था नाकारू नाही शकत. त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्हाला माहीत असेल, अनेक राजकीय नेते या विद्यार्थ्यांच्या सोबत आहेत. त्याचं कारण ही एक मोठी कन्स्टिट्युएन्सी आहे. 20-30 लाख लोकं दरवर्षी, 10 लाख लोकं किमान, ही या व्यवस्थेमध्ये आहेत ना. त्याच्यामुळे तुम्ही नागरिक म्हणून पण यांचे अधिकार, हक्क डावलू नाही शकत. आंदोलन करणं ठीक आहे. ते संविधानिक मार्गाने होत असतील, परवानग्या, पूर्व परवानग्या घेऊन होत असेल, शांततेच्या मार्गाने होत असेल, आपल्या मागण्या मांडायच्या असेल, ते कोणीच नाही म्हणणार. शासनसुद्धा, प्रशासनसुद्धा, विरोधकसुद्धा कोणीच नाही म्हणणार. तोडफोड करणं असेल, शिव्या देणं असेल, तर हे कुठल्याच आंदोलनाच्या भारतीय कंटेक्स्टमध्ये योग्यच नाही आहे. आणि असं तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी करूच नये. कारण ऑलरेडी स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी बदनाम केला आहे लोकांनी. त्याच्यामुळे असं जर काहीही छोटं-मोठं कृत्य झालं, तर आपले अनेक लोक, त्याच्यातनं अनेक लोकांबद्दल चुकीची भावना तयार होते. पण स्पर्धा परीक्षेत पुण्यामध्ये एका मुलीवरती जेव्हा कोयता घेऊन 2 लोकं धावून गेलीत, तेव्हा त्यांना वाचवणारे पण स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थीच होते. हेही या समाजाने नाकारलेलं नाही. त्यांनाही लोकांनी व्यवस्थित रिकॉग्नाइज केलं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी चुकीच्या भूमिका घेऊ नये किंवा चुकीचं कृत्य करू नये, की ज्याच्याने त्यांनाही त्रास होईल, त्यांच्याही वैयक्तिक आयुष्यात त्रास होईल. मला असं वाटतं स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी हा स्वतंत्र विचारांचा आहे, त्याचा स्वतःचा एक विचार आहे, त्याची एक स्वतःची आयडिओलॉजी आहे, त्याची एक भूमिका आहे. देशाच्या प्रगतीमध्ये त्याला एक मोठा वाटा न्यायचा आहे. पण हे करत असताना त्याच्यासमोर ज्या अडचणी आहेत, त्यावरही त्याला मात द्यायची आहे. पण प्रशासक असताना तुम्हाला, मला तो अजय देवगण आठवतो एका पिक्चरमधला, की जो 2 घोड्यांवरती एकाच वेळेस पाय ठेवून घोडा चालवत असतो. प्रशासक असताना तुम्हाला असंच आहे, की साधारणतः तुम्हाला अनेक टास्क करायचे आहेत आणि या टास्क करत असताना व्यक्ती म्हणून तुम्ही एकच आहात. तुम्हाला गोष्टी प्रायोरिटाईज करता आल्या पाहिजेत आणि त्या तुम्ही करणार आहात. हे करण्यासाठी फक्त तुम्हाला नियोजन लागेल. ते नियोजन करण्याची धमक तुमच्यामध्ये आहे. मराठी विद्यार्थी हा कुठेही कमी पडणार नाही आणि तो मराठी विद्यार्थी तेवढाच तिखट आहे, कडवट आहे, जेवढा सह्याद्रीच्या कड्या कपारींमधला महाराष्ट्र आहे. तर हे तुम्ही चॅलेंज एक्सेप्ट करा. एक वेळा ट्राय करून बघा. ही व्यवस्था तुम्हाला बदलायची असेल, तर ती तुम्ही तुमच्या ॲटिट्यूडने बदलू शकता. तो तुमच्यामध्ये ॲटिट्यूड असला पाहिजे आणि तो बदल तुम्ही चटकन केला पाहिजे. खूप सदिच्छा. थँक यू.